पूल आमच्या हक्काचा. काय मागणी आहे? नदी पात्रात आपण आंदोलन करताय आणि नेमकी काय मागणी आहे प्रशासनाकडे? गेल्या अनेक वर्षापासून या पुलासंदर्भात आम्ही विविध माध्यमाच्या आधारे प्रशासनाला जागा करण्यासाठी आंदोलन केली. विविध अनेक ठिकाणी त्यांना निवेदन दिली, परंतु याचा काहीच प्रशासनावर परिणाम झाला नाही. या ठिकाणी आज 1ली ते 4थी पर्यंतचे लेकरं शाळाअभावी घरीच राहतात. दळणवळणाची कसलीच सोय नाही. आम्हाला काय सांगाल? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोटरबंद नागरिकांसाठी आज आम्ही पाण्यामध्ये उतरलो आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले, तरी देखील आम्हाला आजही जाण्यासाठी पूल नाहीये. आज आपण पाहत आहोत की डोंगरे वस्तीमधील आणि कोटरबंद गावातील नागरिक पूर्णपणे पाण्यामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या जीवावरती प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना देखील या स्थानिक प्रशासन, स्थानिक आमदार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. 4-4 वेळेस आमदार होत आहेत, तरी देखील त्यांच्याकडे एक पूल करणं होत नाही. त्यांच्या मतदारसंघातला हा पूल आहे, गाव आहे कोटरबंद गाव. या गावामधला अत्यंत जीव घेणा प्रवास मुलं रोज शाळेत येतात. याची जबाबदारी कोण घेणार आहे की जे काही नुकसान होत आहे, जे काही लोकांना या संघर्षातून प्रवास करावा लागत आहे, जीव घेणा प्रवास करावा लागत, याचं कोण जबाबदार आहे? प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन पुन्हा सुरुवात करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र ताकदीने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत राहू. सरपंच आपल्या सोबत आहे. आम्ही 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला. त्या ठरावाच्या वेळेस स्वतः गटविकास अधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब ग्रामसभेला हजर होते की आमच्या गावच्या आंबेडकर नगरकडे जाणारा पूल आम्हाला मंजूर करून द्यावा. आणि तो ठराव आम्ही सर्वानुमते जवळपास 500 ते 700 लोक ग्रामसभेला हजर असतील, सर्वानुमते पास करून तहसीलदार, कलेक्टर आणि BDO साहेबांकडे दिला. आणि माझ्या माहितीने 2020 साली आमदार धनंजय मुंडे साहेब मंत्री असताना या पुलाला सामाजिक न्याय विभाग करून 1,63,00,000 रुपयाचे बजेट आले होते. परंतु कोरोना काळात ते बजेट आरोग्य विभागाकडे वळवण्यात आले. त्यानंतर आम्ही वारंवार मागण्या करत आहोत. आम्हाला आंबेडकर नगरला जाण्यासाठी पूल भेटला पाहिजे. मतदान आहे 550 आणि लोकसंख्या आहे 1050 आणि आम्ही वारंवार मागणी करून देखील आमच्या पुलाची मागणी होत नाही. आम्ही आमदार साहेबांना भेटलो, त्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही अजितदादांना देखील भेटलो, विद्यमान पालकमंत्री, जिल्ह्याचे राज्याचे अर्थमंत्री. 7 ऑगस्ट 2025 रोजी अजितदादा पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं. आणि माझी अजितदादांना विनंती आहे, आमदार साहेबांना विनंती आहे आणि जिल्हा प्रशासन आणि शासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंबेडकर नगरचा पूल एकदा द्या. काल परत तहसीलदार साहेबांना लोक भेटले. तहसीलदार साहेबांनी तो विषय ग्रामपंचायतकडे डायव्हर्ट केला. आमच्या ग्रामपंचायतला निधी येतो 16 लाख. 16 लाखामध्ये ते आरोग्य, सिमेंट रस्ते, जल सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक साहित्य, अंगणवाडी एवढे विभाग असतात. आणि आमच्या दलित वस्तीचा निधी तोकडा असतो. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आम्हाला जवळपास इथे वेशीचा नाही झाला तर नळकांडी पूल तरी मंजूर करून द्यावा. एवढा गावचा प्रथम नागरिक म्हणून मागणी करतो. आणि जर आमचा पूल 31 मे पर्यंत नाही झाला तर याही पेक्षा विराट मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नेण्यात येईल. एवढे बोलतो आणि थांबतो. प्रस्ताव गेला पाहिजे अशा विषय. कारण सर हा कळकळीचा मुद्दा आहे. कारण हे गोष्ट प्रशासनाला कळलंही आहे आणि साहेबांनी आम्हाला लेखी दिला आहे की येत्या 4 दिवसामध्ये माझ्या तहसीलचा कव्हरिंग म्हणजे प्रस्ताव आणि हा पूर्ण प्रस्ताव मी जिल्हा प्रशासनाकडे आणि पालकमंत्र्याकडे पाठवतोय. आणि साहेबांच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे. आणि विशेष सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी साहेबांचे आभार मानतो की साहेबांनी स्वतः नदी पात्रात येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि आमच्या मागणीची दखल घेतली. त्याबद्दल मी तहसीलदार साहेब, त्यांची टीम, पोलीस स्टेशन, त्यांची टीम. पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हा प्रश्न आत्ताचा नाही, मागच्या 5 ते 7 वर्षापासून अत्यंत, परंतु वेळोवेळी या लोकांना अडचणी येत होत्या. आज सुनीलच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सर्व आंबेडकर नगरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंदोलन उभा केलं.
आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तहसीलदार साहेब आल्यामुळे या प्रश्नाची जाण आज प्रशासनाला झाली असेल याची मला खात्री आहे. आणि वडवणीचे तहसीलदार साहेब या ठिकाणी आज आले ते नक्कीच या मदतीचा जो या ठिकाणी पूल होणं अत्यंत आवश्यक आहे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या नेत्या पंकजाताई यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला हा प्रस्ताव जाईल आणि या पुलासाठी मी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून सुद्धा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि मी खात्री देतो ताईंच्या माध्यमातून की हा पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत. ओके. पाणी घ्या सर. आपण पाहू शकता कोटरबन मध्ये ते पूर्ण नदीला पूर आलेला आहे. या ठिकाणी जाता येत नाही, येता येत नाही. पूर्ण पुलाशिवाय या ठिकाणी मार्ग नाही. आपण पाहू शकता हा पूर्ण हे पात्र आहे नदीचं. ती वस्ती आहे पलीकडे. पलीकडे कसल्याही प्रकारचं जाता येत नाही. विद्यार्थ्यांना जावं लागतंय.
आम्हाला लेखी देत नाही त्या दिवसापर्यंत आम्ही तुम्हाला पुलाची मंजुरी देऊ तोपर्यंत आम्ही या नदी पात्रातून उठणार नाही माझ्या समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही घरी येतो आणि एवढं